सर्व दर्शकांना नमस्कार. स्वागत आहे आपल्या सर्वांचे आमच्या या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे न्यू बिझनेस आयडिया. ज्यांना नवीन बिझनेस करायचा आहे, ज्यांना क्रिएटिव्ह काहीतरी करायचं आहे आणि ज्यांना त्यामधून पैसे कमवायचे आहेत, आपला वेळ द्यायचा आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आम्ही तयार करत आहोत. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस आहेत. तर ही एक नवीन बिझनेस आयडिया घेऊन मी आलेलो आहे तुमच्यापर्यंत. संपूर्ण इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. बिझनेस चालू कसा करायचा आहे, माल कुठून भरायचा आहे, त्याचं मार्केटिंग कसं करायचं आहे, विविध शाळांमध्ये, विविध कॉलेजमध्ये, विविध डान्स इव्हेंट कंपन्यांमध्ये व्हिजिट कशी करायची आहे, त्यांना पॅटर्न आपले कसे सजेस्ट करायचे आहेत, बिल पुस्तक कसं छापायचं आहे, त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन्स काय, असे भरपूर प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर त्या सर्वांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. चला तर मग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि बिझनेस आयडिया, न्यू बिझनेस आयडिया या आपल्या युट्यूब चॅनलच्या ह्या व्हिडिओमध्ये. सर्वात आधी ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्वाची म्हणजे बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला इतर छान छान व्हिडिओज येत राहतील. आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रपरिवार नातेवाईकांमध्ये. त्यांनाही असाच छान छान बिझनेस आयडिया येऊ द्या, त्यांनाही असेच छान छान बिझनेस सुरू करू द्या आणि त्यांचेही बिझनेस ग्रो होऊ द्या. अशीच माझ्याकडून शुभेच्छा सर्वांना, आमच्या व्ह्युअर्सला. तर ही जी बिझनेस आयडिया मी घेऊन आलो आहे ते म्हणजे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे वेगवेगळ्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे ड्रेस आहेत, फळांचे, फुलांचे ड्रेस आहेत, विविध कॉस्ट्युम्स आहेत, विविध कॅरेक्टर्सचे, जे सर्व प्रकारचे प्राणी, पक्षी, फळे, फुले, भाज्या, इंडियन फ्रीडम फायटर, फोटोशूटचे ड्रेस, प्री वेडिंगचे ड्रेस, लग्नाचे ड्रेस, जे नाटक सामग्री आहे, जी वेगवेगळ्या शाळांमध्ये, मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये, डान्स इन्स्टिट्यूटमध्ये, डान्स क्लासेसमध्ये, ग्रुप डान्ससाठी वगैरे लागते, त्याचा हा बिझनेस आहे, ज्याची मी तुम्हाला आज इन्फॉर्मेशन देणार आहे. याचा फायदा एक आहे, तो म्हणजे या व्यवसायामध्ये तुम्हाला फक्त एकदाच पैसे गुंतवायचे आहेत. येस, तुम्हाला एकदाच पैसे गुंतवायचे आहेत, पण त्याचं जे प्रॉफिट आहे ते तुम्हाला वर्षानुवर्ष मिळत राहणार आहे. उदाहरण मी एक सांगतो. असं एखादं वाद्य आहे किंवा असं एखादं वाद्य आहे, हे तुम्हाला फक्त एकदाच खरेदी करायचं आहे, पण तुमच्या इतर स्कूलमध्ये फंक्शन्स जे होतात हे पुढचे 20 ते 25 वर्ष तुम्ही रेंटनी देऊ शकता, तुम्ही फोटोशूटसाठी देऊ शकता. याच्यामध्ये वेगवेगळे दागिने आहेत, वेगवेगळी फळा फुलांचे ड्रेस असतील, वेगवेगळे ग्रुप डान्सचे ड्रेस असतील किंवा असे प्रॉपर दागिन्यांचे ड्रेस, दागिन्यांचे सेट असू शकतात. तुम्ही पाहू शकता असे वेगवेगळे आसामी ज्वेलरी, साऊथ इंडियन ज्वेलरी, भारतीय पारंपरिक दागिने, केडिया ऑक्सिडाइज ज्वेलरी, नऊवारी साडीवरचे ड्रेस, त्यानंतर बॅले डान्सर्स, गिधा सेट, फुलांचे दागिने, राम लक्ष्मण दागिन्यांचे सेट, बंगाली सेट, असे वेगवेगळे दागिन्यांचे सेट आहेत. पुन्हा एकदा तेच आहे, तुम्हाला एकदाच इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण तुम्हाला त्याचा जो रिफंड आहे, त्याचं जे प्रॉफिट आहे ते तुम्हाला आयुष्यभर मिळत राहणार आहे. तुम्हाला एक छान सुंदर सेटअप कसं करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे ड्रेस ठेवायचे आहेत, त्यानंतर तुम्हाला सीझनल आयटम कोणते कोणते ठेवायचे आहेत, जे तुम्ही रेंटनी देऊ शकता विविध शाळांना, तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या इतर ग्रुप, मित्रपरिवार, नातेवाईकांमध्ये कसे देऊ शकता, त्याचे रूल्स रेग्युलेशन्स कसे असतात, बिल पुस्तक कसं छापायचं आहे, ह्या संपूर्ण बिझनेसची तुम्हाला मार्केटिंग कशी करायची आहे, त्याचबरोबर तुम्हाला शाळांना व्हिजिट कशी करायची आहे, तिथं आपले पॅटर्न कसे दाखवायचे आहेत, ही संपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हा आहे, तुम्हाला याच्यामध्ये आम्ही सांगणार आहोत. तुम्ही आता पाहू शकता अशा प्रकारच्या पगड्या आहेत. ह्या पगड्याची किंमत आहे ती फार फार तर 300, 350 पासून 500 पर्यंत पगड्यांची किंमत आहे. तुम्ही एक पगडी रेंटनी दिली तर त्याचे तुम्हाला 200 रुपये येतात. एक पगडी तुम्ही एका महिन्यामध्ये 15 ते 20 वेळा रेंटनी दिली, 200 रुपयांनी जरी रेंटनी दिली तर एका पगडीचे तुम्हाला आले 2000 रुपये एका महिन्याचे. असे 12 महिन्याचे किती आणि असे पुढच्या 10 वर्षाचे किती. त्यामुळे हा बिझनेस अत्यंत प्रॉफिटेबल आहे. फक्त
तुमची मेहनत, तुमची चिकाटी, तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा वेळ इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. त्यानुसार तुमचा बिझनेस ग्रो होत जाईल. आमच्या कस्टमर्सला पूर्ण हँड होल्डिंग असेल, संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला त्याच्यामध्ये केलं जाईल. त्यामध्ये आपल्याकडे आहे, तुम्ही पाहू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फळांचे ड्रेस आहेत, फुलांचे ड्रेस आहेत, वेगवेगळे कार्टून कॅरेक्टर्स आहेत, वेगवेगळे असे कार्टून कॅरेक्टर्स आहेत जे की छान छान ड्रेसेस मध्ये लागतात. नर्सरी ड्रेसेस सिनियर केजी ज्युनियर केजीच्या मुलांना लागतात. हे प्राणी झाले, पक्षी झाले. त्यानंतर फुलांचे ड्रेस आहेत. तुम्ही असे फायर फायटरचा ड्रेस आहे, तुम्ही पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारची वाद्य आहेत. त्यानंतर इकडे या असे कार्टून कॅरेक्टर्स आहेत, छानपैकी कार्टून कॅरेक्टर्सचे ड्रेस आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या देवी देवता, राजे महाराजे यांचे ड्रेस आहेत, जे तुम्ही वेगवेगळ्या सीझन नुसार रेंटनी देऊ शकता, किंवा नाटक सामग्री म्हणून देऊ शकता, किंवा शाळांच्या गॅदरिंग मध्ये भाड्याने देऊ शकता. असे ड्रेस आहेत. त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट, दागिने, त्यानंतर धोती, त्यानंतर बाराबंदी सेट, त्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉप्स आहेत, वेगवेगळे तुम्ही पाहू शकता. असं भरपूर कलेक्शन तुम्ही जेव्हा ठेवाल तेव्हा तुमच्या एरियामध्ये तुमच्या दुकानाशिवाय कोणाला पर्याय नसणार आहे. आणि तुमचा संपूर्ण हा मोनोपॉली बिझनेस आहे. तुमच्या पूर्ण तालुक्यामध्ये, तुमच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुमचं एकमेव असं वेगळ्या प्रकारचं दुकान असेल. कस्टमर तुम्हाला शोधत येतील आणि तुम्हाला थँक्यू म्हणून जातील की तुम्ही त्यांना अशा प्रकारचं वेगवेगळं भरपूर कलेक्शन अवेलेबल करून दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता वेगवेगळे राज्यांचे ड्रेस आहेत. तुम्ही इथं फोटो पाहू शकता. राज्यांचे ड्रेस आहेत वेगवेगळे. राजस्थानी आहे, केरला आहे, त्यानंतर काश्मीरी, पंजाबी, त्यानंतर गुजराती, तमिळनाडू, अशा वेगवेगळ्या राज्यांचं कल्चरल जे ड्रेस असतात, कल्चरल जे प्रोग्राम असतात, असे छान छान कल्चरल प्रोग्रामसाठी किंवा ग्रुप डान्ससाठी असे मोठ्या प्रमाणात ड्रेस लागतात. आणि हे ग्रुप डान्समध्ये चालतात. एका ग्रुपमध्ये उदाहरण तुम्हाला देतो. समजा पंजाबी गर्ल आणि पंजाबी बॉयचा तुमच्याकडे ड्रेसची रिक्वायरमेंट आली. एका गाण्यामध्ये 10 मुलं आणि 10 मुली असतात. कमीत कमी 10 मुलांचे भाडं झालं 5,000, 10 मुलींचं भाडं झालं 5,000. एका गाण्यामधून तुम्हाला 10,000 रुपये रेंट मिळतं. तर अशी एका शाळेमध्ये 30 गाणी 40 गाणी असतात. तर तुम्हाला रेंट किती मिळेल ह्याचं कॅल्क्युलेशन शांतपणे करा. तुम्हाला फक्त एकदाच करायचं आहे, एकदाच इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि आयुष्यभर त्याचं प्रॉफिट मोजायचं आहे. आता इथून पुढचे जे आमचे व्हिडिओ होणार आहेत ते व्हिडिओ प्रत्येक एक सेक्शन वाईज होणार आहेत. त्यानंतर प्राण्यांचे ड्रेस वेगळे, पक्ष्यांचे ड्रेस वेगळे, त्यानंतर राज्यांचे ड्रेस वेगळे, राजे महाराजे ड्रेस वेगळे, त्यानंतर इतर कॅरेक्टर्स, त्याच्यानंतर त्याचे प्रॉप्स, असे वेगवेगळे विषयांवरती व्हिडिओ होणार आहेत. तेव्हा जर तुम्हाला ड्रेपरी शॉप सुरू करायचं आहे किंवा तुम्ही शाळेशी निगडीत आहात, कॉलेजशी निगडीत आहात, तुम्ही स्कूल युनिफॉर्म विकत आहात, तुम्हाला असा प्रकारचा बिझनेस चालू करायचा आहे जो तुम्हाला एकदाच फक्त इन्व्हेस्टमेंट करून आयुष्यभर प्रॉफिट देईल, तर हा चॅनल आहे फक्त तुमच्यासाठी. आणि हा व्हिडिओ सुद्धा आहे फक्त तुमच्यासाठी. व्हिडिओ सेव्ह करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करा आज, आता लगेच, ताबडतोब. विसरून जाल नाही तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि हो, व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये. याच्या पुढील व्हिडिओ असेच इन्फॉर्मेटिव्ह छान छान व्हिडिओ आम्ही बनवत आहोत, वेगवेगळ्या विषयांवरील वेगवेगळ्या बिझनेस आयडिया, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी गुंतवणूक, जास्तीत जास्त फायदा देणाऱ्या अशाच वेगवेगळ्या कॅरेक्टर्स आणि वेगवेगळे ड्रेपरी सेक्शनवरती आमचा व्हिडिओ असेल. त्या संदर्भात संपूर्ण इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला दिली जाईल. आणि हो, तुम्हाला पण असाच ड्रेपरी बिझनेस करायचा आहे तर काय करायचं आहे, संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे, आमचा ऍड्रेस संपूर्ण दिलेला आहे. तुम्ही आमच्या शॉपला व्हिजिट करू शकता. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या शॉपमध्ये. संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल. आमचं प्रोडक्शन युनिट दाखवलं जाईल, डिस्प्ले कसा करायचा इथपासून ते संपूर्ण इन्फॉर्मेशन आमचा संपूर्ण स्टाफ तुम्हाला देईल. आज आत्ता लगेच ताबडतोब संपूर्ण इन्फॉर्मेशन सेव्ह करा. अधिक माहितीसाठी कॉल करा. आणि हो, शॉपला व्हिजिट द्यायला विसरू नका. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद.